नमस्कार मित्रांनो, आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन। त्यानिमित्तानं सर्व मराठवाड्यातील बांधवांना या मुक्ती संग्राम दिनानिमित्त शुभेच्छा। आजच्या दिवशी संघर्ष योद्धे जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आणि आज संभाजीनगर या ठिकाणी मुख्यमंत्री आले होते एकनाथ शिंदे साहेब। त्यांनी मराठा आरक्षण, धनगर आरक्षण यावरती आपलं काही भाष्य केलं आणि आजच्या दिवशीच ओबीसी नेते वाघमारे हे आंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण करण्यासाठी चालले होते, त्यांना पोलिसांनी अडवले। ह्या सर्व गोष्टींचा एक उलगडा करण्याचा प्रयत्न करू, लिंक लावून काही माहिती बघण्याचा प्रयत्न करू। जरांगे पाटील गेल्या वर्षभरापासून मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करतायत। ओबीसी मधून आरक्षण द्या असं त्यांचं म्हणणं आहे। अनेक इतरही मागण्या आहेत, परंतु मुख्य मागणी आहे की महाराष्ट्रातील समाजाला मराठा आणि कुणबी एकच असल्यामुळे त्याला ओबीसी मध्ये घ्या, सर्वांना कुणबी करा। आणि या बाबतीमध्ये अनेक वेळा सरकारच्या वतीनं वेगवेगळ्या पद्धतीची आश्वासनं देण्यात आली, काही जीआर काढण्यात आले, काही शब्द देण्यात आले, उपोषण सोडण्यात आली आणि शेवटी आता विधानसभा तोंडावरती असल्यामुळे विधानसभेच्या पूर्वी हे आरक्षणाचं जे काही फलित आहे ते आपल्या पदरी पडावं या अनुषंगानं परत एक वेळेस जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत। आणि उपोषणाला बसण्याच्या पूर्वी त्यांनी एक महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट दिलेलं आहे की माझ्यावरती अशा पद्धतीने आरोप होत होते की मराठा समाजाच्या लढ्यासाठी जसं जरांगे पाटलाचा लढा नसून ते राजकीय दृष्ट्या स्टँड होण्यासाठी काम करतात आणि शरद पवारांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा महाविकास आघाडीचं अनुकूल असं काम करण्यासाठी काम करतात। आणि मग मधल्या काळामध्ये बरेच राजकीय लोक वगैरे हे सगळ्या गोष्टी झाल्या। जरांगे पाटलांनी आता सांगितलेलं आहे की मी राजकीय स्टेटमेंट करणार नाही, मी राजकीय कुठलं भाष्य करणार नाही, कुणाच्या विरोधामध्ये बोलणार नाही। मी आता उपोषणाला बसतोय आणि फक्त मराठा समाजाला आरक्षण भेटावं या संदर्भामध्ये मराठा समाजाच्या ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भातच बोलेन। सरकारला फक्त विनंती आहे की ह्या काळामध्ये आमच्या मागण्या मान्य कराव्यात, त्या झाल्या तर मी राजकारणामध्ये कुठंच पडणार नाही, तर नाही झाल्या तर मग पुढच्या वेळेला त्याच्यानंतर मग आम्ही काय भूमिका घ्यायची मराठा समाजाला विचारेन आणि त्यानंतर काय आहे तो निर्णय घेईन असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता हे त्यांची रास्त मागणी आहे आणि योग्य पद्धतीनं ते काम करतायत। या बाबतीमध्ये जरांगे पाटील काय म्हणले आपण ते थोडं शॉर्टमध्ये ऐकू आणि नंतर वाघमारे साहेबांचं काम होतं ते सुद्धा ऐकू। आम्ही समाज म्हणून उपोषणाला आज पुन्हा बसतोय। आमचं ध्येय आरक्षण आहे म्हणून बसतोय। मला राजकीय भाषा वापरायची वेळ येऊ देऊ नका किंवा पुढची कोणतीच वेळ येऊ देऊ नका। मी माझ्या समाजालाही सांगतो मला राजकारण करायचं नाही आणि माझ्या समाजालाही करायचं नाही, हेच मी समाजाला सांगतोय। आपलं ध्येय आरक्षण आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत 8-9 त्याच्यावर अंमलबजावणी सरकारने करावी। सरकारने नाही केली तर समाजाने उघड्या डोळ्यानं बघावं मी आरक्षणासाठी उपोषणाला बसतोय। जर सरकारनं नाही दिलं तर याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असणार आहे, हे समाजानं लक्षात ठेवावं। कारण मी आज स्पष्ट सांगितलं माझ्या समाजासमोर आणि राज्यातल्या मराठ्यांना पुन्हा सांगतोय मला राजकारण करायचं नाही, माझ्या समाजाला पण करायचं नाही। आपण जरांगे पाटलाचं मत ऐकलं। आता ओबीसी नेते वाघमारे आणखी काही नेते आहेत त्यांचंही म्हणणं आहे, परंतु आज या ठिकाणी वाघमारे आले होते, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही अंतराळी सोसायटीमध्ये जाणार आहोत। त्यांनी काल जाहीर केलं होतं की आम्ही जरांगे पाटील ज्या ठिकाणी उपोषणाला बसतील त्याच गावात आम्ही उपोषणाला बसणार आहोत। तर खेडेगावामध्ये बऱ्याच ठिकाणी लहान लहान मुलं काहीतरी गोट्या फिट्या खेळतात, इट्टी दांडू खेळतात आणि ती चिडाचिडी असते बघा खेळामध्ये, त्या टाईपचं काहीतरी म्हणजे हे वाघमारे साहेबांचं किंवा ओबीसीच्या काही 2-4 लोकांचं जे काही मत आहे ते मत ऐकल्याच्या नंतर त्या बारक्या लेकराचा खेळ आठवतोय। म्हणजे ओबीसी संरक्षण करणं हे तुमचं काम आहे, तुम्ही ते काम करताय, तुम्ही चुकीचं करताय असं मत नाही, संविधानिक अधिकार आहे, तुम्ही ते केलं पाहिजे। जसं जरांगे पाटील सरकारला म्हणतात की ओबीसी मधून मराठ्याला आरक्षण द्या, तसं ओबीसीने सुद्धा म्हणणं आहे की मराठ्यांना ओबीसी मध्ये घेऊ नका, पण तुम्ही ते सरकारला बोललं पाहिजे। सरकारला न बोलता जरांगे पाटील जिथं बसतील तिथं रिपीट यायचं, तिथंच अडथळा निर्माण करायचा, वाद निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करायची। अख्खा महाराष्ट्र मोकळा असताना जरांगे पाटील ज्या ठिकाणी बसतील त्याच ठिकाणी कशासाठी बसायचंय या गोष्टीचं सुद्धा चिंतन महाराष्ट्रामधल्या जनतेनं करणं गरजेचं आहे। म्हणजे ओबीसीचे नेते जर ओबीसीच्या संरक्षणासाठी आंदोलन करत असतील तर ते चुकीचं म्हणणार नाही मी, रस्त्यात चला, तुम्हाला ज्या काय मागण्या करायच्या ते योग्य असतील अयोग्य असतील ते सरकार ठरवेल, परंतु
तुम्ही तुमच्या मागण्या करू शकता ना, सरकारला मागण्या करा. अख्खा महाराष्ट्र मोकळा ना. वर्षभरापासून ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी त्याच्या समोर जाऊन बसायचं. कशासाठी बसायचंय? म्हणजे वादविवाद वाढवायचे लक्षणच कसे ते? मग मागल्या काळामध्ये जरांगे पाटलांना जातीवादी म्हटलं गेलं ते योग्य आहे का? जरांगे पाटलांनी कुठला जातीवाद केलाय? आणि मग या पद्धतीने जर हे लोक बोलणार असतील, अशी भूमिका घेणार असतील, तर जातीवाद कोणाला करायचे आहे? महाराष्ट्रातल्या पूर्ण जाती धर्माच्या लोकांनी समजून घ्यायचंय. आता याच वेळेला धनगराचं एक आरक्षण चालू आहे पंढरपूर येथे. धनगर समाज म्हणतोय की धनगर आणि धनगड हा एकच आहे आणि त्या संदर्भामध्ये समिती स्थापन सरकारनं सुद्धा केलेली आहे याचा अभ्यास करण्यासाठी. तर तिच्या विरोधामध्ये परत धनगर आणि आदिवासी अशा पद्धतीचा वादविवाद वाढेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. पण तत्पूर्वी वाघमारे अंतरवाली सराटीमध्ये गेले होते. ते तिथं काय मिळाले काय घडलं आपण ते ऐकू. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, माझ्यावर करा, त्यांना उचला, मला उचला, सगळ्या दोघांना उचला ना. प्रशासन तुम्हाला मुख्यमंत्री महोदय तुम्हाला नवनाथ आबाला उचलायचं सांगल, पण जरांगे त्यांचा बाप आहे त्या मुख्यमंत्र्याचा, त्याला नाही उचलायचं सांगा. दाबी आहे, आम्ही जाऊन येतो सर, परत जरांगीला भेट देऊन येतो ना. आपण वाघमारे साहेबांचं म्हणणं ऐकलं आणि मी तुम्हाला लहान लेकरांचा खेळ सांगितला. तुम्ही तुलना करून बघा, ही खेळ तसलाच आहे का नाही. मग आता ह्याच्यावरती फार काय बोलायचं नाही आपल्याला. पुढे आता आज मुख्यमंत्री साहेब आले होते संभाजीनगर या ठिकाणी आणि त्यांनी मराठा समाजाचं आरक्षण आणि धनगर समाजाचं आरक्षण या दोन्हीवरती भाष्य केलं आणि त्यांनी दोन्ही समाजाला आश्वस्त केलंय. धनगर समाजाला सांगितलेलं आहे किंवा तुम्हाला तुमचं धनगर आणि धनगड ही एकच आहे यासाठीच्या समिती स्थापन केलेली आहे, ते अभ्यास करतील आणि धनगर एकच आहे का त्या संदर्भातला अहवाल देतील. त्या आधारावरती आपण एक GR काढून धनगड आणि धनगर एकच आहे अशा पद्धतीचा GR करू आणि ते काढल्याच्या नंतर धनगर समाजाला SC मधून आरक्षणाचा जो काही लाभ आहे तो लाभ मिळेल. या अनुषंगाने तो GR कामाला येऊ शकेल. तर त्या बाबतीमध्ये सकारात्मक अशी भूमिका शिंदे साहेबांनी दाखवलेली आहे आणि मराठा समाजाला सुद्धा सांगितलेलं की आम्ही जी शपथ घेतली होती त्याप्रमाणे आम्ही आमचा शब्द पूर्ण करू. याचा अर्थ असा होतो की 10% जे आरक्षण दिले त्या व्यतिरिक्त जे आता सध्या चर्चा ऐकू येते आपल्याला की मराठवाड्यामध्ये मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण भेटेल, तर तशा पद्धतीचा काहीतरी निर्णय शिंदे साहेब घेतील असे सिम्पटम्स यामधून दिसत आहेत. त्यामुळं सध्या तरी धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, हे दोन्ही समाज सरकारकडून आश्वस्त त्यांनी केले गेलेत आणि दोन्ही समाज वाट पाहतील आणि जर आरक्षण नाही दिलं गेलं तर त्यानंतर काय भूमिका घ्यायची ती घेतील. व्हिडिओच्या शेवटी परत मला आणखी एक वेळेस एवढाच मुद्दा मांडायचा आहे की मागल्या काळामध्ये आता जे काही नवीन चेहरा ओबीसीचा म्हणून समोर आलेले लक्ष्मण हाके ते असतील किंवा मग वाघमारे असतील, या लोकांची जी काही भूमिका आहे की जरांगे जिथं बसतील तिथं आम्ही जाणार आणि तिथंच आम्ही आंदोलन करणार, ही भूमिका आपल्याला योग्य वाटते का? नसेल तर मग आता जी मी लहान लेकरांची गोष्ट सांगितली अशा पद्धतीची जी काही चाळे ते यांची चाललीत का? आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा. बाकी आंदोलन करण्याचा, आपल्याला संवैधानिक पद्धतीने न्याय मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, प्रत्येक समाजाला आहे. प्रत्येकाने त्याचं आपापलं संरक्षण करणं गरजेचं आहे, ते केलं पाहिजे, त्यामध्ये दुमत नाही. परंतु सर्वांची मागणी ही सरकारकडे असली पाहिजे. एकमेकाच्या समाजामधील लोकांसमोर उभं टाकण्याचा प्रयत्न कोणी करू नये. तसं होत असेल तर मग ते राजकीय पद्धतीने चाललंय का, त्याला राजकीय कुटावर आहे का, आणि त्यांच्या इशाऱ्यावरती या पद्धतीनं वातावरण खराब होईल असे प्रयत्न करतायत का, या बाबतीमध्ये आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा. जय महाराष्ट्र.